अंदमानमध्ये चौथ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचं आज थोड्याच वेळात उद्घाटन होत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 50व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अंदमानमध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। त्याआधी सेल्युलर जेलमधल्या सावरकर पुतळ्यापासून महाराष्ट्र मंडळाच्या पोर्ट ब्लेअर इथल्या कार्यालयापर्यंत ग्रंथदिंडी काढली जाणार आहे। दुष्काळी दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली। पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, पिंपरी पठार या गावांमध्ये जाऊन पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला। अशा परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं। नाशिकच्या कुंभमेळ्याला गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला समाचार घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसला दुष्काळी दौरा करण्याचा अधिकार नाही। राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या भोंगळ कारभारामुळेच राज्यात दुष्काळ पडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। तर संकटसमयीच भेटायचं असतं, राज ठाकरेंच्या भूमिकेत तारतम्य नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली। राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी राज्यपालांना भेटणार असल्याचं विरोधी पक्षनेते रोहित यांनी केलं। पुण्यात 30% पाणी कपातीची घोषणा करण्यात आली आहे। सोमवारपासून पुणेकरांना दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। पुण्याचे पालकमंत्री, महापालिकेतले पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पानशेत, वरसगाव, टेमघर तसंच खडकवासला या धरण साखळीतून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो। महाराष्ट्रात आता राजकीय नेत्यांवर आणि त्यातही लोकप्रतिनिधींवर टीका टिप्पणी करणं महागात पडणार आहे। राज्य सरकारनं एक GR जारी केला असून त्यानुसार केंद्रातल्या आणि देशातल्या सरकारविरोधात वक्तव्य केल्यास कलम 124A नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। कोर्टाच्या आदेशानुसार हा निर्णय घेतल्याचा महाराष्ट्र सरकारचा दावा आहे। MKCLला राज्य सरकारनं दणका दिलाय। काँग्रेस आघाडीच्या काळात MKCL स्थापन झाली होती। MKCLमध्ये राज्य सरकारचे 51% कमी समभाग आहेत। त्यामुळे MKCL ही राज्य सरकारची कंपनी नाही। त्यामुळे MKCLला यापुढे शासकीय भरतीचं कोणतंही काम थेट देऊ नये असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या TDR घोटाळ्याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयानं 6 अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले। तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी, सहाय्यक नगर रचनाकार सुनील दुसाने, शहर अभियंता तुकाराम मांडेकर, उपअभियंता अशोक पेडणेकर, प्रभाग अभियंता निलेश देशमुख आणि किरण गवळे या अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागातील 22 अभियंत्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईत त्रुटी आता समोर येत आहेत। निलंबित झालेल्या 22 अभियंत्यांपैकी 5 अभियंते हा गैरव्यवहार झाला तेव्हा त्या ठिकाणी रुजू नव्हते। 2011 ते 2014 या काळात मुंबईतील अंधेरी परिसरातील 29 कामात झालेल्या अनियमिततेप्रकरणी 22 अभियंत्यांना मागच्या आठवड्यात निलंबित करण्यात आलं। मुंबई वगळता राज्यातल्या पेट्रोल पंप चालकांनी 7 सप्टेंबरला बंदचा इशारा दिलाय। राज्यातील 25 महापालिकेतील पेट्रोल पंप चालकांकडून बंदचा इशारा देण्यात आलाय। LBT रद्द करण्याच्या मागणीसाठी हा बंदचा इशारा देण्यात आलाय। मुंबई वगळता राज्यातील महापालिका क्षेत्रातील 800 पेट्रोल पंप बंद राहणार आहेत। फार्मपेटाचे अध्यक्ष उदय लोध यांनी ही माहिती दिली आहे। दवंडी पीठात आपलं म्हणणं जनतेसमोर मांडण्याची राजा महाराजांच्या काळातली पद्धत एका कॉमन मॅननं डोंबिवलीत अवलंबली आहे। चांगला उमेदवार निवडून द्या, आमिषाला बळी पडू नका असं आवाहन दवंडीच्या माध्यमातून करत राजन मुकादम डोंबिवलीत फिरतायत। विद्यार्थ्यांचा विचार करून समजुतीनं निर्णय घेतला तर आभाळ कोसळणार नाही अशा शब्दात अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। FTIIच्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारनं माघार घ्यावी असं मत त्यांनी व्यक्त केलं। गजेंद्र चव्हाण चांगले आहेत, पण त्यांना विद्यार्थ्यांचा असलेला विरोध पाहता त्यांनी राजीनामा द्यावा असं रोखठोक मत शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केलंय। नाशिक महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलची शुक्रवारी तोडफोड करण्यात आली। एका गर्भवती महिलेला योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप करत संतप्त जमावानं या हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली। प्रेक्षणीय स्थळांपासून ते शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढणारे आपण पाहिले असतीलच। शाही स्नानाच्या दिवशी अगदी पोलिसांनाही हा मोह आवरता आला नाही। मात्र या सेल्फी प्रेमाच्या उत्साहामुळे गर्दी होते। या सेल्फी प्रेमींचा उत्साह कुंभमेळ्यातही रामकुंडावर एवढा पाहायला मिळाला की अखेर रामकुंड हा नो सेल्फी झोन घोषित करावा लागला।
कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या शाही स्नानासाठी लाखो भाविक नाशिकात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचं संतुलन टिकून राहावं आणि प्लास्टिक बॅगचा वापर कमी व्हावा म्हणून SMRK महाविद्यालयाकडून भाविकांसाठी 1000 कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात येणार आहे. कोकणवासियांना गणेशोत्सवाच्या निमित्तानं मध्य रेल्वेनं एक भेट दिली आहे. मध्य रेल्वेकडून पहिल्यांदा सोडण्यात येणाऱ्या पनवेल ते चिपळूण गाडीमध्ये एक AC डबा जोडण्यात येणार आहे. ही गाडी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी पनवेलहून सुटेल आणि 4 वाजता चिपळूणला पोहोचेल. महाराष्ट्र पोलीस कोठडीतल्या मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत डोकं ठिकाणावर ठेवून कामं करण्याची कडक सूचना मुंबई उच्च न्यायालयानं पोलीस दलाला केली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी कोठडीत चौकशी केली जाऊ नये असे आदेश न्यायालयानं याआधीच दिलेत. तरीही असे प्रकार का सुरू आहेत अशी विचारणा यावेळी न्यायालयाकडून करण्यात आली. गावातलं दारूचं दुकान बंद व्हावं यासाठी वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे वैतागलेल्या एका महिलेनं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातल्या बीबी इथली ही गुरुवारची घटना आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.